नमस्कार श्रोते हो आजपासून तुम्ही ऐकणार आहात जगन्नाथ शिंदे लिखित कादंबरी हे असं का. ऐकूया आज पहिला भाग या कादंबरीचा. डॅड. अप्पांनी इकडे तिकडे पाहिलं. पुन्हा आपल्या कामाला लागले. अप्पा, तुम्ही बहिरे आहात का? मी. मला काही म्हणालीस का ग सुनबाई? पुन्हा सुनबाई? कितीदा सांगितलं मला सुनबाई म्हणत जाऊ नका. अगं पण नावाने मॅडम म्हणा. मॅडम सोपा शब्द आहे आणि शेवटी तुम्ही मास्तर होता. मॅडम म्हणायला तुम्हाला काही जड जाणार नाहीये. अप्पांनी मान खाली घातली. काम करत राहिले. मॅडम स्वतःशी पुटपुटले. घरी मोठी मोठी माणसं येतात. आप्पा, सुनबाई हे असले शब्द या घरात बरे नाही वाटत. म्हणजे मॅडम, आजपासून मी तुम्हाला डॅड म्हणत जाईन. आप्पा काहीतरीच वाटतं नाही का, अगदी खेडेगावासारखं. आप्पा, दादा, बाबा, नाना जुने झाले हे शब्द आता. आप्पा काही बोलले नाहीत. आप्पा, हेही लक्षात ठेवा, डॉक्टरांकडे मोठी मोठी माणसं येतात, महत्वाचे विषय असतात, त्यावेळी आत बाहेर करून त्यांना डिस्टर्ब करणं बरं नव्हे. आप्पा काही बोललेच नाही. आजही लोक येत आहेत. ग्लास, चणे तुम्ही टेबलावर आणून ठेवायचे. टेबलावर ठेवले, बाहेर जायचं. चांगलं 2-3 तास भटकून या. आप्पा ऐकत होते. ते काहीही बोलले नाहीत. डोक्यात विचारांचा कालवा झाला होता. खूप बोलायचं मनात होतं पण बोलले नाहीत. ते ग्लास धूत राहिले. डॉक्टर आता मोठे झालेत. त्यांची उडबस मोठमोठ्यात असते. आपण त्यांच्यात लुडबुड करणं बरं दिसत नाही. या घरात माझी अडचण होतीये का, असं आप्पांना विचारावंसं वाटलं पण त्यांनी संयम राखला. पण विचार करताना हातातून ग्लास सटकले. काचेचे तुकडे सर्वत्र विखुरले. काय झाले काय तुम्हाला डॅड? एक काम नीट होत नाहीये. राष्ट्रपती पुरस्कार मिळालाय ना तुम्हाला, मग साधे ग्लास धुता येत नाहीत तुम्ही? 350 रुपयाचा एक एक ग्लास आहे. चित्राचं तोंड चालूच होतं. अप्पांचं काचा गोळा करणं चाललं होतं. चित्राच्या बोलण्याने काळजाचे तुकडे तुकडे होत होते. दिसत नाहीये का? चष्मा लावायचा. गेल्या आठवड्यात तर 500 रुपये खर्च केलेत तुमच्या चष्म्यावर. काच आणि काच वेचा. तुम्हाला टोचणार नाही काच. तेवढं कुठलं आलंय माझं मेलीचं नशीब? मी आहे ना इथे. तुम्ही करायचं, मी फेडायचं. पुसून घ्या फडक्याने व्यवस्थित. बारका कण सुद्धा पायाला लागू शकतो. आणि आता जा तुम्ही. पाहुण्यांसमोर इथे तमाशा नकोय. ठेवा तिथेच ते. हात मोडले नाहीयेत माझे. साधं काम करायला होत नाही. एक सांगितलं की दुसरंच होतंय. अप्पा बाहेर पडले. वाटलं आता ऐकायला कोणी नाहीये. मोठ्यांदा ओरडावं की मुलगा माझा आहे, घर माझं आहे, मी त्याला डॉक्टर केलाय, सून म्हणून मी घरात घेऊन आलोय तुला. पण अप्पा बोलले नाहीत. ओठ मात्र थरथरत राहिले. काय बोलणार काय? बोललो तर आणखीन बिघडणार, आणि बिघडलं तर जाणार कुठे? दाही दिशा अंधार. अप्पा बाहेर पडले. कुठे जायचं हे माहीत नव्हतं. किमान 3 तास वेळ घालवायचा होता. पाय चालत होते, ठिकाण माहिती नव्हतं. अप्पा बागेत आले. पाय थकले होते, मन थकलं होतं. विचार करून करून डोकं सुद्धा थकलेलं होतं. थकलं शरीर बाकड्यावर विसावलं. त्यांनी डोळे बंद केले, पाय छातीशी धरले, प्रेतासारखे पडून राहिले. डोळ्यापुढे उभा राहिला विनायक. 18-20 वर्षांचा विनायक. मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी विनायक. दिवाळीची सुट्टी होती.
5-6 मित्र येणार होते. मटणाचा बेत होता. वनिताचे हात चालू होते. सुक्क मटण, रस्सा, चायनीज, भाकरी, चपाती, रोटी, किती करू आणि किती नको. लाडका मुलगा, त्यात होणार डॉक्टर. आता हात गगनाला पोहोचणार. मित्रांसमवेत विनायक आला. वनिताचे पाय खरंच जमिनीवर ठरत नव्हते. विनायकही माई माई करत होता. जेवणापूर्वी बैठक बसली. घरात काचेचे ग्लास नव्हते. घर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकाचं. स्टीलची ग्लासेस घेतली. वनिता किचनमध्ये. आप्पांच्या अभ्यासिकेत पिणं रंगात आलं. तोंड चालली होती. सैल झालेली होती. बाटली संपली होती. दुसरी खोलली होती आणि अचानक आप्पा आले ते थेट नेहमीप्रमाणे पुस्तकं, बॅग वगैरे ठेवायला अभ्यासिकेत गेले. समोरचं चित्र बघून त्यांना धक्काच बसला. त्यांनी स्वतःला सावरलं तरीही कडाडले, विनायक. हां हां. आप्पा हा शब्द तोंडातून बाहेरच पडला नाही त्याच्या. कारण त्यापूर्वी खाडकन त्याच्या श्रीमुखात बसली होती. अरे डॉक्टर होणार आहेस तू आणि हे 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 शिकतोयस तू. आप्पा थरथर कापत होते. सगळे मित्र भेदरले होते. विनायक तर आडवा झाला होता. आत्तापर्यंत वनिता तिथे आली. पाहिलत ना चिरंजीवांचे प्रताप. डॉक्टर होणार आहे हा. दारू पिणारा डॉक्टर. एका राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षकाचा हा मुलगा दारुड्या. आप्पा ताड ताड स्वतःच्या खोलीत गेले. आतून दरवाजा बंद केला. काय होतंय हे त्यांनाच समजेना. सगळं शरीर जळत होतं. मन फुटत होतं. कवटी तडतडत होती. अश्रू नव्हते पण डोळे मात्र रक्ताळलेले होते. मन काळीच करपत होतं. आप्पा तसेच पडून होते कितीतरी वेळ. बाहेरून दरवाजा वाजत होता. आप्पा आत होते. दरवाजा कितीतरी वेळ वाजत राहिला. शेवटी आप्पांनी दरवाजा उघडला. विनायक पायावर पडला. वनिता बाजूला उभी होती. तीही मोडली होती. डोळे वाहत होते. आप्पांनी विनायकाला छातीशी धरला आणि त्यांना हुंदकाच फुटला. आणि आज विनायक मोठा झाला. थोरा मोठ्यात उडबस सुरू झाली. पार्टीला प्रतिष्ठा प्राप्त झाली. माणसं जोडणं, टिकवणं आणि काम करून घेण्याचं माध्यम पार्टी झाली. दारूला मान्यता मिळाली. आप्पा बसून होते. डोक्यावर घणाचे घाव मारले जात होते. सगळं असह्य झालेलं होतं पण त्यावर औषध नव्हतं. आता पार्टी सुरू झाली असेल. पिणारे तर्र झाले असतील. अर्ध अंग उघडं ठेवून चित्रा झुलत असेल, मिरवत असेल, खळखळत असेल, फसफसत सुद्धा असेल. आग्रह करून ग्लास भरत असेल किती. काळजात जोरात कळच आली. आप्पांनी विषय झटकण्याचा व्यर्थ प्रयत्न केला. केवळ पुटपुटले. केलं काय आणि झालं काय. वांझ प्रश्न. उत्तर नसलेले प्रश्न. डॉक्टर, शल्यचिकित्सक, MD, जे हाच नाजूक शस्त्रक्रिया करण्यासाठी घडवले त्या हातात ग्लास. आप्पा स्वतःशी हसले प्रेतावरच्या फुलासारखे. नमस्कार. आप्पा भानावर आले. सावरून बसले. समोर एक म्हातारा उभा होता. मी करमळकर. इथे रोज येतो मी. ही माझी येण्याची रोजची वेळ. स्वतःच्या घरात हक्काने बसावं तसे ते बसले. आपण. मी सदानंद नलावडे. नलावडे. हा म्हणजे ते डॉक्टर नलावडे त्यांचे. आप्पांना वाटलं नातं सांगूच नाही. अभिमान वाटावा असं त्यात नव्हतंच काही.
मोठा डॉक्टर आहे बर का नलावडे. हाताला गुण आहे त्याच्या. आप्पांना वाटलं ओरडून सांगावं, त्याच हातात आत्ता ग्लास आहे. हात थरथरतायत त्याचे. अहो, माझ्या नातवाचं अपेंडिक्सचं त्यांनीच ऑपरेशन केलं बरं का. एक दिवस वेळ झाला असता तर पोरगं वाचलं नसतं हो. हाताला फार मोठं यश आहे बघा. त्या हाताचा बाप आहे मी. आप्पांना वाटलं ओरडून सांगावं, पण आप्पा बोलले नाहीत. उलट त्यांनी विषयच बदलला. रोज येतो इथे, मग कुठे जाणार? मंदिरात बसणार किती वेळ ना. खूप वेळ बसलं की येणाऱ्या जाणाऱ्याला आपण भिकारी वाटायला लागतो. करमळकर उगाचच हसले. बहुतेक त्यांची ती सवयच असावी. आणि इथे काय, इथे 8 वाजेपर्यंतच बसता येतं. 8 वाजेपर्यंतच? आप्पा शहारले. 3 तास म्हणजे 10:30 वाजेपर्यंत आता घरी जाता येणार नव्हतं. अहो, 8 वाजता वॉचमन येतो, गेट बंद करतो. तो तरी काय करणार ना बिचारा. सार्वजनिक ठिकाणं व्यभिचाराची केंद्र झाली आहेत. लफडी हो. फिरायला म्हणून येतात आणि इथेच. आप्पांना त्यांच्या त्या बोलण्यात रस नव्हता. नलावडे साहेब पूर्वी काय सर्व्हिसला वगैरे. आप्पांना जे नको ना तेच विचारलं जात होतं. खरं तर वयस्कर माणसांनी भूतकाळ आठवूच नये. भूतकाळ आठवू नये आणि भविष्याचा विचार करू नये. वर्तमान, केवळ वर्तमान. पायापुढे बघायचं. दूरवर पाहून उपयोग तरी काय. उमेद नसते, स्वप्न विरलेली असतात, शरीरात त्राण नसतं. भूतकाळातल्या आठवणींनी काटेरी पांजरी फुटलेली असतात. त्या सुरवंटांनी वेढलेल्या असतात. इंगळ्याच्या जिव्हा असतात त्यांना. ऐकायला कमी येतं का नलावडे? आप्पांना ऐकायला चांगलं येत होतं. हातपाय, कान, दात, डोकं सगळं शाबूत होतं. शाबूत अवयवांनी त्यांच्याशी वैर साधलं होतं. कान बहिरे झाले असते तर मुला सुनेचे बोल समजले नसते. डोकं फिरलं असतं तर घडणाऱ्या घटनांवर विचार केला नसता. नलावडे, म्हातारपण फार वाईट असतं बघा. हा? आप्पांनी वर पाहिलं. मीही म्हाताराच आहे, पण मी बोलकाय. पेटलेलं चांगलं, धुमसत राहणं वाईट बघा. करमळकर, जाणतो मी नलावडे. शब्दांना किंमत नसते तेव्हा ते गिळण्यात आनंद वाटतो असं माणसं म्हणत असतात, पण खरं नाही हो. गिळून गिळून गिळणार किती? उलटीच होणार ना शेवटी. वेळच्या वेळी बोललेलं चांगलं. माझं बघा, तहसीलदार कचेरीत क्लार्क होतो. अनेक गावचं पाणी पिलो, पण तोंड बंद. कागद, पेन, कधीच हिंमत झाली नाही साहेबापुढे बोलायची. कारकून ना. कागदाशी लेखणीशी संबंध. हा साहेब, जी साहेब. पण रिटायर झालो आणि तोंड मोकळं सोडलं. टार्गेट भरून काढण्यातला प्रकार असेल हो. बोलतो मी. आधी कुणं दिसलं की मी बोलतो. तुम्ही बोलता? बोंब मारतो म्हणा, बोंब. घाबरायचं कारण काय? घर माझं, माझ्या रक्ताघामाने बांधलेलं. बायको माझी, माझ्यासाठी. तिचे आयुष्यभर हौस मौज माझ्यावर अवलंबून. पोरं माझी, मी काढलेली. सुना माझ्या, मी आणलेल्या. सुनांना बोलता? आप्पांच्या अंगावर जणू पालच पडली. बोलतो ना, बोंबलतो. काय भीती आहे का कुणाची? खळखळ केली तर बजावतो. चालू पाडायचं. घर माझं, जमीन माझी आहे. तुम्ही इस्टेट स्वतःच्या नावावरच ठेवली आहे? नलावडे, बसायचा पाठ आणि समोरचं ताट जीवात जीव असेपर्यंत राखून ठेवायचं असतं. माझं तिथेच चुकलं.
आप्पांच्या तोंडून शब्द बाहेर पडले, पण अपराध्यासारखं वाटलं त्यांना. फसलात नलावडे मग तुम्ही, पुरते फसलात. आता तुम्ही कोणाचेच नाही. जाणतो मी जाणतो. खाली खिशाला काहीही किंमत नसते. आप्पांचा घसाच कोरडा पडला. हे आपण माझं 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 म्हणतो ना, कोणी नसतं आपलं, कुणीही नसतं माझं. माझा फक्त मी सुखी समाधानी तर जग सुखी. काही नाही दिलं मुलाला आणि मुलीला, शिकवलं, लग्न करून दिली, माझं कर्तव्य संपलं. पंखात बळ आल्यावर आणखीन काय द्यायला हवं? आपले पंख कापून त्यांना चिकटवायचे. हं, मग व्हायचं लुळं पांगळं, मग होते तडफड. करमळकर थोडा वेळ थांबले, श्वास घेतला. आता वय झालं होतं, बोलत राहिलं की धाप लागते. हे बघा, हे असं होतं नलावडे, धाप लागते पण राहावत नाही बरं का. रडणारी माणसं बघितली की मला बोलावंसं वाटतं. तुम्ही काही बोलला नाही, मीच बोललो. पण तुम्ही काय बोलणार हे माहीत असल्यामुळेच मी बोललो. बर, निघतो मी. अजून 4 मंदिरात जायचंय. नियम हो, नित्याचा नियम. संध्याकाळी इथे येतो, मग देवदर्शन. 8ला 8:30 वाजता घरी पोचायचं, मग जेवण आणि मस्त झोप. करमळकर उठले, चालत राहिले. आप्पा तसेच बसून राहिले, पंख तुटलेल्या फुलपाखरासारखे. भूतकाळ वर्तमान काळापासून तोडता येतो का? तोडता आला असता तर फार बरं झालं असतं. चुकांचे फटकारे तरी वाचले असते. आपणच केलेल्या चुका आपल्याच वैरी झाल्या नसत्या. आता त्यावर औषधही नसतं आणि ते विसरताही येत नाही. आपण आपले वैरी होतो. आप्पांचं तेच झालं होतं. सगळा भूतकाळ डोळ्यासमोर उभा राहिला होता. सुंदर गाव. एका बाजूला उंचच उंच डोंगर, डोंगरावर दाट झाडी, झाडावर वेली, डोंगराच्या पायथ्याशी नदी. दुसऱ्या बाजूला नदीच्या पाण्यावर सतत हिरवाई ल्यालेलं शिवार. सृष्टिकर्त्याची किमया सर्वत्र. गावाला तृप्तीचा ढेकर देणारी अन्नदात्री. आप्पा. नाव सदानंद हरी नलावडे. नावाप्रमाणे सदानंद. हरी सदा हरिमुखी, तोंडात हरी, कामात हरी. गळाभर रुद्राक्षाच्या माळा, कपाळी गंध अबिराचा टिळा, तोंडी हरिनाम, पण अंगा खांद्यावर सदा घाम. कामातच राम. पंढरपूरची वारी कधी केली नाही, आळंदी कधी पाहिली नाही. भाजी, कांदा, मुळा, ज्वारी, भात हाच पांडुरंग. त्याच्या चरणी घामाचा अभिषेक. हरी हरी पांडुरंग हरी. सदानंद एकुलता एक मुलगा. स्वप्न नाही. त्याच्या भविष्याचा भार पांडुरंगाच्या खांद्यावरी. शिकतो हरी, शाळेत जातो हरी, दरवर्षी पास होतो पांडुरंग हरी. तोंड दिलंय, चारा पांडुरंग देणार. पाय दिले, उचित मार्गानंच चालणार. आपण कोण? करता करविता तो एक पांडुरंग. स्वप्न नाही, आशा नाही, सारा भार पांडुरंगाच्या खांद्यावर. त्यामुळे लोभ नाही, राग नाही, दुःख नाही. देवाचं देणं देव सांभाळणार. आई सीता, रामाची सीता. 14 वर्ष सीतेने वनवास पत्करला. या सीतेनं जन्मोजन्मीचा वनवास स्वीकारला होता. काहीही बोला, पांडुरंग हरी. तांदूळ संपले, पांडुरंग हरी. पुस्तकांना पैसे नाही आहेत, पांडुरंग हरी. हाती पैसा आला, पांडुरंग हरी. हरी शिवाय शब्दच नाही. योग्याशी संसार. राग, लोभ, स्वार्थ याच्या पलीकडे गेलेल्या माणसाशी संसार. सहवासाचा परिणाम उपाशी पोटी ढेकर देऊन शांत झोप येण्याची सवय. माझं माझं नाही, देवा देवा नाही, फक्त पांडुरंग म्हटल्यावर हरी.
सदानंद अशा समृद्ध वेलीवरचं फूल, अध्यात्माच्या मातीत पाळमुळं असलेली वेल, अमृत पिऊन तरतरलेलं बाळ, त्याला काय कमी आहे? सदानंद वर्गात हुशार नव्हता, पहिल्या नंबरचा विद्यार्थीही नव्हता, तसा 50च्या आतलाही नव्हता. मध्यम, नापास होणार नाही याची खात्री, उत्तम वक्तृत्व, त्यामुळे अभिनय सुद्धा उत्तम. 6वीत असेल. इन्स्पेक्शनला साहेब आले होते. इन्स्पेक्शन झालं. इन्स्पेक्शन नंतर विद्यार्थी शिक्षकांसमवेत साहेबांची सभा. भाषणं झाली, मार्गदर्शन झालं, कौतुक झालं. साहेब लहरी. त्यांनी प्रश्न केला, मोठेपणी तुम्ही कोण होणार? अनेक मुलं, मुलीही अनेक, तोंड अनेक. कोणी म्हणावं मी डॉक्टर होणार, कोण वकील होणार होतं, तर कोणी राजकीय नेते, इंजिनियर, ऑफिसर. एकटा सदानंद म्हणाला, मी शिक्षक होणार. साहेबांनी विचारलं, तू शिक्षक का होणार आहेस? ताडकन उत्तर आलं, सुसंस्कारित नागरिक घडवण्याचं काम शिक्षक करतात, म्हणून मी शिक्षक होणार आहे. साहेबांनी टाळ्या वाजवल्या. साहेबांनी वाजवल्या म्हणून शिक्षकांनी वाजवल्या. शिक्षकांचं अनुकरण सगळ्या मुलांनी केलं. पण सदानंदाच्या अंगावर मूठभर मांस चढलं. मनात स्वप्न अंकुरलं. वागण्या बोलण्यात जबाबदारी आली. शिक्षकांचं अनुकरण सुद्धा आलं. जमिनीवर घट्ट पाय रोवून गावकरी उभे, घामात राम. सदा भल्याचा विचार. गाव एक, सर्व जाती धर्म एक, 12 बलुतेदार भाऊ भाऊ. गाव भाऊ, सुखादुःखात सगळ्यांचा सहभाग. एकाच्या पायात काटा मोडला, दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी. काळी सावळी माणसं, पण सोन्यासारखी माणसं. बौद्धवाड्यात गौतमाला मुलगा झाला, साखरेची घराघरात वाटणी झाली. पाटलांची म्हातारी गेली, खांदेकरी सगळी बौद्ध मंडळी. पानवटा एक, शिवार एक, हे सगळे संस्कार सदानंदावर झाले. हिरवं शिवार, हिरवं मन याचा सहवास मिळत होता. हनुमान जयंतीला 7 दिवसांचं पारायण, नामदिंडी सोहळा, 7 दिवस हरिपाठ, 7 दिवस भजन कीर्तन, 7 दिवस अध्यात्म, 7 दिवस आळंदी पंढरपूर गावामध्ये. नामदेव तुकाराम ज्ञानेश्वर चोखामेळा, सगळ्या संतांचा रहिवास गावामध्ये. पांडुरंग रुक्माईही गावात. सदानंद देहा मनानं त्यांच्यात. यात्रेत पै पाहुणे, आप्तेष्ट, देवाच्या नावानं चांग भलं, पण नाती मात्र अभंग. गावासाठी जगणं, देवाच्या नावानं गुलालात न्हावून निघणं. सदानंद यातून खूप काही शिकत होता. आई वडील जन्म देतात, ओल्या मातीला आकार कुटुंबियांबरोबर गावातले आप्तेष्ट, सगळे सोयरे, शिक्षक सुद्धा देतात. मी कोणी नसतो, मी मध्ये अनेक घटकांचा समावेश असतो. प्रसूतीच्या वेदना सहन करणाऱ्या मातेपासून 10 दिवस दुखवटा पाळणारे सगळे असतात. सदानंद ही सगळ्यांकडनं घेत होता, घडत होता, शिक्षक होण्याचं स्वप्न पाहत होता. सदानंद 11वी पास झाला. 11वी म्हणजे त्यावेळी बोर्डाची परीक्षा, SSC. पुढे काय करायचं? वडील म्हणाले, पांडुरंग हरी. आई काय म्हणणार? इथपर्यंत त्या पांडूनं आणलं, पुढचा मार्ग तोच दाखवणार. सदानंदाला आनंद झाला. आई वडिलांनी मुलगा डॉक्टर, इंजिनियर होण्याचं स्वप्न पाहिलेलं नव्हतं. त्यांनी पाहिलेल्या स्वप्नाला त्यांचा विरोध नव्हता. DEDला ॲडमिशन घेतलं. अनेक सुसंस्कारांची साथ असलेला सदानंद अध्यापक होण्यासाठी अध्ययन करायला लागला. विद्यार्थ्याचे सगळे गुण त्याच्यात होते, त्यामुळे विद्यार्जनाचा मार्ग सुखकर झाला होता. बालकांचं मानसशास्त्र, अध्यापन पद्धती, शैक्षणिक साधनं यात तो जास्त रमायला लागला. त्याच्या शालेय जीवनातल्या घटना सजीव व्हायला लागल्या. अध्ययन करताना विद्यार्थ्याची भूमिका समजल्यानं अध्ययनात रममाण झाला. आदर्श शिक्षकाची अनेक बीजं पेरली जायला लागली. शिक्षकाच्या अंगी कोणती गुणवैशिष्ट्ये असावीत याचं आकलन व्हायला लागलं. मुलाला शिक्षणाला तयार करणं म्हणजे खरं शिकवणं याची उकल झाली. अभिनय, वक्तृत्व यामुळे अध्यापन उत्तम होतं हेही लक्षात आलं. दोन्ही वर्षी तो कॉलेजचा JS होता, आदर्श विद्यार्थी होता. प्रशिक्षण काळात पाक्षिक शाळेचा तो मुख्याध्यापक सुद्धा होता.
आवडतं क्षेत्र, मनापासून केलेलं अध्ययन याचा परिपाक म्हणजे सदानंद डी.एड. कॉलेजमध्ये पहिला आला. 4-6 महिन्यात नोकरीही लागली. शिक्षण झालं, नोकरी लागली. आता घरच्यांना वेध लागले ते मुलीचे. एक दिवशी एक गृहस्थ एका मुलीला बरोबर घेऊन घरी आले. श्रोते हो, हा होता पहिला भाग जगन्नाथ शिंदे लिखित हे असं का या कादंबरीचा. आपण बघितलं सदानंदाची निवृत्त झाल्यानंतरची परवड थोडीशी आपल्याला वाईट वाटली सुरुवातीला, पण आता सदानंद घडला कसा हे आपण ऐकतोय. आपण आता ऐकलं की सदानंद बी.एड. पास झालेला आहे आणि एक गृहस्थ एका मुलीचं स्थळ घेऊन सदानंदाच्या घरी येणार आहेत. बघूयात पुढे काय होतंय, हे लग्न होतंय का आणि पुढे सदानंदाच्या आयुष्यात काय काय घडतंय. ऐकणार आहोत उद्यापासून दररोज. उद्या ऐकूयात दुसरा भाग. तोपर्यंत नमस्कार.